अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीनं दादांना मोठा धक्का दिलाय। भाग्यश्री आत्राम यांनी घड्याळ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे अहेरी मतदारसंघात बाप विरुद्ध मुलगी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी, आणि शेरनी जास्त घातक असते। त्यांनी मला या विधानसभा क्षेत्रामध्ये घर 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 फिरवला। जे बीजेपी सरकार गाजर दाखवत आहे तसं गाजर मला पण दाखवता आला। अजित पवारांचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या घराण्यात उभी फूट पडली आहे। स्नेहादेवी आत्राम, धर्मराव बाबा आत्राम यांना चरणस्पर्श। भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यामधील अहेरी मतदारसंघात बाप लेकीमध्ये थेट लढत होणार हे निश्चित झालंय। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी वेगळा विचार करणाऱ्या लेकीवर कडाडून टीका केली होती। त्यावर भाग्यश्रीताई काय बोलणार याची उत्सुकता होती। भाग्यश्रीताईंनी ही संधी साधली। धर्मराव बाबा आत्राम यांना पवारांनी केलेल्या जुन्या मदतीची आठवण करून दिली आणि अजित पवारांनाही चांगलंच सुनावलं। एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझ्या मुलगाही मागे बसलेला आहे आणि दोघेही असल्यानंतर माझा एक भाऊ, सख्खा भाऊ विरोधात गेला, तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे। आणि माझ्या भावाचा, चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम, ते सुद्धा माझ्या त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेल्या घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराला एकत्रित झालेला आहे। मला तर पवार साहेबांचा एहसान आहे, शरद पवार साहेबांचा, कारण ज्या वेळेवर बाबांना नक्सलाइट किडनॅप करून घेऊन गेले होते तर तेव्हाच आपले शरद पवार साहेब ते मध्यस्थी करून त्यांना तिथून आणले। आणि हा आज जे आहे हे मला पवार साहेबांना हे परत फेड करण्याची मला मिळालेली संधी, हे मला सांगायचं आहे। अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे, परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं। लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला। ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल? प्रत्येकाचे दिवस असतात ना। मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार, तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला, तुम्ही तेव्हा नाही वाटला की पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका? आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे। मी काय घर फोडली नाही। धर्मराव बाबा आत्रामांच्या लेकीच्या राजकीय महत्वाकांक्षांना फुटलेल्या धुमाऱ्यांमुळेच आत्राम हलगेकर घराण्यातील वाद शिगेला पोहोचलाय। लोकसभा निवडणुकीत धर्मराव आत्राम निवडणूक लढण्यास इच्छुक होते। ही जागा खाली झाली असती तर तिथून भाग्यश्रींची वर्णी लागली असती, पण तसं झालं नाही। आत्रामांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही। भाग्यश्रींची संधी हुकल्यानं आत्राम हलगेकर कुटुंबात सत्ता संघर्षाला सुरुवात झाली। भाग्यश्री आत्राम 2013 मध्ये गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या। बांधकाम सभापती म्हणूनही त्यांनी काम केलंय, मात्र आता त्यांना थेट विधानसभेचे वेध लागलेले आहेत। धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी, आणि शेरनी जास्त घातक असते, हे लक्षात ठेवायचं। घातक असते की नाही शेरने, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही। माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या पक्षफुटी सोबतच
मातब्बर नेत्यांची घरं कुटुंबही फुटताना दिसतात। आता त्याचा पुढचा अध्याय गडचिरोलीत दिसतोय। एरवी चुलत घराण्यातल्या वादांनी राजकारण ढवळलं जातं, मात्र अहेरीमध्ये थेट बाप विरुद्ध लेक अशीच लढत पाहणं महाराष्ट्राच्या नशिबी आलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।